नमस्कार. मी परमदास जाधव. तर नाशिक जिल्ह्यामध्ये जो सुरगाणा तालुका आहे, त्या सुरगाणा तालुक्यामधील जे गुजरात आणि महाराष्ट्र बाउंड्रीवरील जे गावं आहेत, त्या गावामध्ये 2 एप्रिलच्या पहाटेला 5:30च्या अगोदर म्हणजे 5 ते 5:30च्या दरम्यान असा मोठा पहिला एक भूकंपाचा धक्का बसलेला होता आणि त्याच्यामुळं नागरिकांमध्ये गोंधळ तयार झालेला होता की नेमकी काय आहे, का आवाज आला. आणि त्यानंतर काल देखील थोडा आवाज आलेला होता, म्हणजे 3 तारखेला. तो सौम्य धक्का होता, जास्त काही मोठा धक्का नव्हता. पण जो 2 तारखेला आला होता तो थोडा जास्त मोठा होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. तर सुरगाण्यातील जे उंबरठाण, निंबारपाडा, राश्या, चुली आणि केळीपाडा यासारख्या 35हून अधिक गावांना हे धक्के जाणवले आहेत. मेरी या भूगर्भ संस्थेच्या नोंदणीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टर क्लेन इतकी मोजण्यात आलेली आहे. तर स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार धक्क्यापूर्वी जमिनीतून मोठा गडगड असा आवाज आलेला होता. घरावरील पत्रे वाजले आणि काही ठिकाणी घरातील भांडी खाली पडलेली आणि अनेक कुटुंबाने भीतीपोटी रात्र घराबाहेर मोकळ्या मैदानात काढलेले. तर असे का होते? तर वैज्ञानिक कारण आहे त्याला. हा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये येतोय. तज्ज्ञांच्या मते जमिनीच्या आत असलेल्या फॉल्ट लाईन्स म्हणजेच खडकामधील भेगामध्ये हालचाल झाल्यामुळे हे धक्के बसत आहेत. याला शास्त्रीय भाषेत भूकंप झटका असे म्हणतात. यामध्ये एखादा मोठा भूकंप येण्याऐवजी एकापाठोपाठ अनेक धक्के बसतात. उन्हाळ्यात जमिनीच्या भेगामध्ये पाण्याचा दाब आणि वायूचा दाब बाहेर पडताना असे आवाज येत असतात आणि छोटे छोटेसे धक्के बसत असतात. हे धक्के सौम्य असले तरी सलग 2 दिवस ते जाणवण्याने प्रशासनाने यांची दखल घेतली आहे. हे 2-3 दिवस आपल्याला जाणवलेले आहे. तर घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तहसीलदार रामजी राठोड आणि स्थानिक महसूल विभागाने या भागाची पाहणी केलेली आहे. तर नागरिकांना सतर्क राहण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान या भागामध्ये वारंवार धक्के बसत असल्याने उंबरठाण परिसरात कायमस्वरूपी भूकंपन यंत्र बसवावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी लावून धरली आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही संकटाची अगोदर सूचना ही लोकांना मिळेल असे त्याने लोकांनी सांगितले. तर अशी ही थोडक्यात जी भूकंपाची माहिती होती ती तुम्हाला मी सांगितले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.